आता आलो आहे आम्ही इथं गायकवाड सरांची परमिशन घ्यायला. थोडंसं चेंज केलं प्लॅन आता सध्या आम्ही एवढ्यात. त्यामुळं आता पहिले यांची परमिशन घेऊ गोपाल सरांना दाखवल्यानंतर मग गायकवाड सरांची परमिशन घेऊन बघू पुढं काय होतं. परमिशन भेटली पाहिजे. कोण दिसतंय पाठीमागं, तर परमिशन भेटली पाहिजे क्योंकि परमिशन इम्पॉर्टेंट है. गोपाल सर ने तो दे दी है. सिर्फ गायकवाड सरांची ॲप्लिकेशन लिहिलं आहे, बघू. याची सांगा ॲव्हरेज. अरे इसकी एवरेज तो ही बोला ना, 3.5 आती है. अरे कॉस्टिंग सांग. यहाँ घोड़े लग चुके हैं, मतलब स्पॉट्स कम किए तब भी कॉस्ट इतनी आ रही है. अब ये देखना है कि क्या किया जाए. एवढं सोपं नाही रे अरे भावा आहे. काय किती स्पॉट बरं करायचे, किती शेड्यूल बनवायचे. पोरं तर आरामात बसलेत फक्त बघायला. इथं आमच्या तिघांचे तसे लागलेत फोटो. यहाँ ट्रिप के चक्कर में हमारे को बैठ लग जाए 6 सेमेस्टर में. अरे मैं क्या बोल रहा हूँ, सुन धीरज, रुकना तू. कॅमेरा चालू झाला. हाँ रुकना. टोल वगैरे पकडून सगळे 70 पकडले ना अरे रे. ते टोल टाल ठेवून एक दुसरा प्लॅन. तू प्लॅन सांगायचा आहे तो दुसरा. हाँ ठीक आहे सांग. सुन धीरज, क्या करते हैं अभी अपन, इतना हो ही रहा है ना, अपन कॉस्ट ये दिन भी कम करे, कॉस्ट कम नहीं हो रहा है. काम करते हैं 27 सीटर की टेम्पो ट्रैवल करते हैं. ठीक है, उसके अंदर जितने कम बच्चे रहेंगे उतना करते हैं. उसके बाद टीचर्स लेते, 2 या 3 टीचर लेते हैं, फाइनल करते हैं. उसमें कॉस्ट भी अपना कम हो रहा है. ठीक है, और सस्ते में भी निपट रहा है. और अच्छे 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 बच्चे लेते, कोई भी बच्चे नहीं लेंगे फिर. ठीक है, अच्छे अच्छे बच्चे लो. चलो डन ना, फिर कोई दिक्कत नहीं है ना. 27 सीटर करनी है फाइनल. मैं क्या बोलता, तू बोल रहा हूँ 5 सीटर ले, कार लेंगे तो चल रहा. मैं तू अब बोल मेरे को क्या बोल. चल ठीक है, फिर कल 27 का फाइनल करते घोडे हैं. लावलेत आमचे. अरे यार मैं देखो क्या बोला था, तू किधर भी टच मत कर. चल ठीक है चलेगा. हां ठीक है फिर. आपला जो पहिला प्लॅन आहे ना, गणपतीपुळे 2 स्टेचा. गायकवाडला सांगू आपण एकच नाईट चाललोय आणि आपला जो प्लॅन आहे तोच प्लॅन राहू देऊ. इकडं बी 2-4 हजारच चालले एक नाईटचे, 2 नाईटचे बी 4च चालले. त्याच्यापेक्षा आपण याला काय करणार आहे, आपण एक रात्र एक्स्ट्रा राहून आलो होतो. आता विषय असा आहे, आपण ज्यावेळेस टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन चाललो त्याचा सगळा कॉस्ट वाढतोय. आपलं सॉरी मोठे ट्रॅव्हलर घेऊन चाललो त्यावेळेस 50 सीटर किंवा 40 सीटर. सरळ टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन गेला तर डायरेक्ट अर्ध्याला अर्ध उराला. अरे बाबा 48. सुन ट्रैवलर वाला कितना ले रहा है आपने. 48. टेम्पो ट्रैवलर कितना लेगा. 24. कितना हुआ. डायरेक्ट अर्धा. सीधा आधा. फर्क समझ रहे हैं. 27 बच्चे कम बच्चे उतना और मजा, खर्चा करने को भी जमेगा. तेच करू आता. उद्या बघू किती पोरं रेडी होतात. एक फायनल आकडा काढून जाऊन येऊ. मग प्लॅन कोणता घ्यायचा, ह्योच का एक नाईट प्लॅन तेच 2 याचा. रेडीचा. तर आता आम्ही आलोय. किती दिवस बाकी आहेत रे. एक दिवस बाकी आहे, परवा निघायचंय. परवा निघायचं आहे. 2 दिवस बाकी समजा. आता 2 दिवसाच्या आणि आमचा हिशोब चालला. आता जायचं सरांकडे. थांबा एक मिनिट. सरांकडे जायचंय आणि सरांकडे जाऊन हिशोब द्यायचा, लिस्ट द्यायची आहे. आम्ही लिस्ट रेडी आहे, बघू शकता तुम्ही. आता 27 जणांची लिस्ट रेडी आहे. बघू आता गोपाल सर काय म्हणते. चांगल्या पोरांना रेडी केलंय ट्रिपसाठी. बघू आता ट्रिपसाठी. रेडी नहीं किया, आगे बोला भाई चलो आखिरी है. नाही एवढं नाही केलंय. हे जरा नाही केलंय, तू नाही केलंय, आम्ही का केलंय. केलंय? तू प्रत्येकाला कॉल करून आम्ही विचारलंय भाऊ. आपल्याला एन्जॉय करायचं, लोकांचं काही असं. तर लोक पाहिजे ना सोबत एन्जॉय करायला. मी तर एर्टिगा मध्ये चेतन सोबत जायला तयार होतो. अरे रेडी तो हम भी थे, तैयार तो 4 मी जन पण जाने आहे के लिए. पर था इधर एक का बोला था कि नहीं भाई सब आने चाहिए, सबके साथ एंजॉय जेवढे जाऊ आपण तेवढी मजा आणखी जास्त येईल. 3rd इयरचे घेऊन चाललो फक्त. आता बघू काय होतं काय नाही. मजा तर येईनच. सर पण आहे का नाही वरती माहित नाही अजून. गायकवाड सरांची साईन घ्यायची टीचरचे पैशासाठी. चश्मे को ग्लास है क्या. हे ब्लॉग एवढा लांब नाही. हे गाईज आता आलोय. यहाँ रोने पे उतर गए थे हम, सिर्फ एक परमिशन के लिए. परमिशन मिली है. ते काय अजून पण अभी भी डोळे रो रहा पुसत है. सर ने बोला है कि जो 30 बच्चे हुए ना उतना नहीं चलेगा, 40 बच्चे ही चाहिए ट्रिप के लिए, तभी जा सकते हो. एवढं तरी बरं आहे म्हणलंय की तुमची ट्रिप जाणारच. काही वो झालं बोला तरी है कि जाणार. तुम्हारी मरमर देख रहे बोल के इसलिए बोला है. हे डोळ्यामध्ये पाणी किती आहे. डोळे पुसू परेशान. एक दिवस बाकी आहे फक्त आता ट्रिपला. उद्या जायचं आहे आणि जस्ट परमिशन घेतली आहे आणि प्लॅन फिक्स केला आहे. म्हणजे परमिशन आता भेटली आम्हाला, म्हणजे एकदम म्हणता येईल खरी. तरी पण आता अंडरटेकिंगचा फॉर्म द्यायचा पोरांना. उद्या 5 वाजता कॉलेजमध्ये बोलायचं आहे. काय आता काय होतं काय नाही काय माहिती. आता हे पण येऊ राहिले मागून आरामात बोलत 5 वाजलेत आता पण आम्ही कॉलेजमध्येच आहे.
काय करावं काही कळत नाही. इसी के साथ ट्रिप फाइनल हो गई है. ट्रिप कल उद्या- निकलने वाली है, फिक्स हो चुका है. उद्या थोडंसं लवकर येतो आता आणि परत व्हिडिओ काढतो. सो गाइस इसी के साथ वेट चल रहा है यहाँ पे. पहुँच तो गए. ये देखिए बैग भी क्लियर रखिए. क्रांति चौक पे वेट कर रहे हैं. प्रदीप आने वाला है. फिलहाल की सिचुएशन जो है वो थोड़ी सी सीरियस में दिखाई दे रही है क्योंकि थोड़ा सा लेट हो चुका है सारी चीज़ों के लिए. ऐसे टाइमिंग तो दिया गया था 7 बजे का, पर अभी 8 साढ़े 8 बजने वाले हैं क्योंकि गाड़ी लेट आने वाली है. और इसी के पीछे हम रुके हुए हैं. क्या करें क्या नहीं वो सोच रहे हैं. फिलहाल तो प्रदीप का वेट चल रहा है. मैच देखना चालू उसी के साथ. इंडिया वर्सेस पाकिस्तान वो एंजॉय कर रहे हैं. ब्लॉग में बने रहिए, आगे और मज़ा आता रहेगा. ये हमारा प्रदीप डॉन आया है, अभी पधारा है. शेवटी आता आम्ही तिघं सध्या एकत्र आलेलो आहे. आता बसवाल्यासोबत बोलणं चालू आहे. तर सध्या जरा भूक लागली आहे म्हणून थोडंसं राईस मागवलं. भैया कांदा वगैरे बघू आता पुढचं नियोजन कसं होतं काय होतं. जसं की तुम्ही बघू शकता आमचं काय बसचं काही खरं वाटत नाही. आम्ही चाललोय आता मोटरसायकलवर निघतो कोकणामध्ये डायरेक्ट इथून. काय म्हणणं तुमचं? हमारा क्या बोलना है, बस नहीं है तो बाइक से चलेंगे पर जाएंगे. कोकण जाना जरूरी है. कोकणात तर जायचं, बस नाही तर मोटरसायकल. आता मोटरसायकल डायरेक्ट कोकणात थांबव. डायरेक्ट कोकणात. तर सन्माननीय महोदय, आम्ही सगळेजण आता गणपती काय पुणे इथं ट्रिपला निघलेलो आहे. त्या ट्रिपला बस काही अजून आली नाही आहे. ऑर्गनायझर सगळे असेच आहे. कसे बघू शकता तुम्ही. बस ऑन द वे. बरं आमच्या सोबत आता 200चे नाही रे. 200चे नाही 150चे. 150 रुपयाचे टी शर्ट घातले. 200 प्रिंट पण ऑर्गनायझर आहे आमच्या सोबत. ऑर्गनायझर आहे आमच्या सोबत. तो बिचारा चांगला आहे, थोडा गोरा आहे, पण त्याला दाढी आवडत नाही अजून समजलंच नाही. थोडीशी कच आहे. आमच्या सोबत सागर सर आहे. अरे वो पेन रखो हाँ, लगे. स्वास यार मला किती वेळ चालतो. त्याला काय होतं देवाचा प्रसाद आहे. मी आपलीकडे आडवणी लावत असं तू लावलं का? नाही. नाही रे, लाव अगरबत्ती लावायची नाही. नको ना. अगरबत्ती कुठे लावणार आहे? संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन जान जोला सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन परवान चारों जुग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे आता आम्ही आलोय नगरमध्ये. आता वाजलेत 1:45. आता इथून पुढं आम्हाला जायचं आहे. आता एक तर बस लेट झालेली, सगळं उशीर झालेलं आहे, पण आता कसं तरी ट्रिप होती ते महत्त्वाचं आहे. आता याच्या पुढं आता आम्हाला ड्रायव्हरने सांगितलं की भक्ती निवास तुम्हाला भेटतं नाही भेटतं काय माहिती. आता त्या भक्ती निवासच्या चक्करमध्ये आम्हाला इतकं टेन्शन आहे की ते पोरगं तर काय झोपत नाही. हे पोरगं झोपत नाही. याला तर काही जास्त टेन्शन नाही आहे, पण आता आम्ही दोघं तरी टेन्शन घेऊन राहिलो आता, कारण की ते गोपाल सर आम्हालाच बोलणार आहे. काय बोलायचं ते भक्तिनिवासचं पहिल्यापासून इतकं बोललेत ते. आता ड्रायव्हरने तर आमची फाटून दिलेली आहे की भक्तिनिवास तुम्हाला भेटत नाही. पण आता गेल्यानंतरच कळण तिथं काय होतं. एक तर तेही फोन उचलीत नाही आणि तेही नीट सांगित नाही काय क्लिअर आहे काय नाही. बघू आता.
आता वाजले सकाळचे 7. आता आम्ही याला कॉल केला होता भक्ती निवासला. परमिशन तर आहे त्यांची की आज तुमची बसून जाईल 45 लोक. बघू आता, तरी पण त्याचा काही अंदाजा नाही. आमच्या पहिले कोणी बुकिंग केलं तिथं जाऊन ऑन द स्पॉट तर ते पण जाईल. किती किलोमीटर राहिलं? 180 किलोमीटर्स अजून आमचं आहे बाकी. जाऊ 8पर्यंत, 8 साडेआठपर्यंत बघू. फायनली कोकण 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 कोकण. आता आलो आहे मस्तपैकी भोजनालयामध्ये. आता वेळ झाला बघा, किती 1:30 वाजला होता. आम्हाला भरपूर उशीर झाला आहे, पण आता जेवणाची वेळ तर झालेली आहे. त्यामुळे नाश्त्यामध्ये फक्त चहा आणि आता डायरेक्ट जेवण. जेवणाचा काय मेन्यू काय नाही आता कळलं. परद्या फायनली डेस्टिनेशनला आलोय गणपतीपुळेच्या. आता एंटर करू. वरती कुठं बसतो? हाय गाईज. पण नाही म्हणत गोपाल सरांना म्हणलो होतं आम्ही इथे नको पुढे जाऊ, पण मग आता गोपाल सरांना इथलचं बीच वगैरे बघायचं होतं, मुलांनाही बघायचं होतं. त्या हिशोबाने गेलेत पोरं. आता आम्ही थांबलो इथं सावलीमध्ये. अशा असा तुटलेला बेंच आहे. काही समोरून व्हिडिओ काढताय, कोणी बसले करने वाले की चलो 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 यहाँ निकलते हैं. नेमकं इथं मस्तपैकी फॉर्मल कपड्यामध्ये येऊन बसलोय. तिथं कसं बीचमध्ये उड्या मारणार आहे बरं. आता आम्ही डोक्याच्या वरतून चालल्याच गोष्टी. आता बघू काय होतं काय नाही. थांबलोय सर, लवकर आले तर बरं, नाही तर मग जाऊ पुढं आरे वाऱ्याला जाऊन येऊ. नाही तिथंच कपडे काढून मस्तपैकी उड्या मारू. आता शर्ट काढून जाऊन येतात. हा, शेवटी काहीतरी चांगलं प्यायला भेटलंय. सोबत आमचे काळे 3 माकडं. त्याच्यामध्ये आम्ही 3 तर फीजवाले, एकच माझावाला पोरगी आहे. दिसायला तर पोरगा आहे, पोरीवानी फीज पितोय. मस्त गणपतीपुळेचं बीच पण एन्जॉय केलं थोडंफार. आता मस्त चाललंय घरी नाही, कुठं जायचं आता आपल्याला? अरे वारे बीच. आता तिथं पायाची कातडी निघले का? गणपतीमुळे माझे सापडे यांना पकडलाच 50,000.
अरे वारे आलोय आम्ही आता आरे वारे बीचला. आता भरपूर उशीर झाला, आता 6 वाजलेत. बघू आता बीचला जायचंय. आता आम्ही आलोय सध्या एक घरगुती खानावळ टाईप आहे नाश्ता करण्यासाठी. इथून मार्लेश्वर मंदिर आहे, तिथून थोडीशी ट्रेकिंग राहणार आहे. मार्लेश्वरला आता आम्ही आलोय सध्या आणि आता स्टेप्स चढायला सुरुवातच केली आहे. जवळपास 500+ स्टेप्स इथं आहेत. वरती जाऊन बघू आता कसं दर्शन होतं, काय होतं. इथं तर तसा सीन भारी आहे, सीन दाखवतो तुम्हाला. इंग्लिश नसं नाही तिला. निकालना तो भी तेरे हिसाब से निकाल. ये मग असं फ्रंट कॅमेरा घे ना. आम्ही आता फॉर्मल ड्रेस घालून अशा ठिकाणी चाललोय. तर मला लाज वाटते ड्रेसची. आपण आलो कुठे आणि कपडे काय घातलेले. तू कॅमेऱ्यात बोलू शकतोय. खरं तर लाज वाटते की आलो कोणत्या ठिकाणी आणि कपडे कोणते घातले. कपड्याची अजिबात चॉईस नाही आम्हाला. चॉईस नाही खरं म्हटलं तर बुटं पण आमचे असे फॉर्मल आहे. पुढे गेले मीच बघा, मी चप्पल घालून आलोय. फॉर्मल शूज आणि हा आमचा शेतकरी पक्का शुभांगी दोघी बघू चप्पल शकता मध्ये माझ्या आलाय. शुभांगी हिला तर अक्कल शुभांगी कोलगेट पण आहे. चाललोय आता एकदम भारी सीन बघायला. काय बघायला. हा काय हा सीन. तर आपलं आता दुसरं डेस्टिनेशन म्हणजे कोल्हापूरमध्ये आता आम्ही आलोय सध्या राजेश्री शाहू महाराज पॅलेस. आता पॅलेसमध्ये जर कॅमेरा अलाउड असेल तर त्याच्यातलं थोडंसं शूट घेऊ, नाहीतर मग बाहेरूनच घेऊ थोडा शूट. बाकीचे तर गेले थोडेसे बाहर क्या गए, थोड़ा फ्रेश होने के लिए गए, उनका वेट चल रहा है. हम तो आगे जाके, ये दिक्कत इतनी है कि टिकट के साथ एक साथ ही सारे एंट्री कर सकते हैं, सबका अलग अलग नहीं है. सबका वेट होगा, उसके बाद फिर हमें सबके साथ एंट्री मिलेगी. तो देखते हैं, अगर शूट करने का जैसे बोला इसने, शूट करने का अगर चांस मिलता है तो अंदर शूट करेंगे, आपको दिखाएंगे. बाहेरून करू. हाँ. आता चाललोय लक्ष्मी माताचं दर्शन करायला कोल्हापूरमध्ये. पॅलेस झालंय. आता हा रस्ता आहे इथे. सरांनी जस्ट सोडा पिऊ घातलाय मस्तपैकी. आपल्या कॅमेरा फोटो खूप छान आले सकाळचे. हा ठीक आहे मॅम. किती जुने बिल्डिंग्स आहेत. खाण्याची संपत साधायचा आहे. विक्रम व्यवस्थित काढ चेहरा. घे ना, तो घेताना घे ना.
देऊ नको आता. तर आता फायनली आमची सगळी ट्रिप ओव्हर झालेली आहे. कॅबिनमध्ये बसलो आहे. आता आम्ही सध्या देवगड क्रॉस करतो आहे आणि सगळं आता 2 दिवसाचा जो प्रवास होता तो शेवटी संपतो आहे. और जो रहा 2 दिन का, ऐसे अनएक्सपेक्टेड चीज़ें जो हुई है फर्स्ट डे सेकंड डे, वो तो बताने से आपने देखा ही होगा वीडियो में क्या हुआ क्या नहीं. और यहाँ से अभी पहुँचते कॉलेज, फिर कॉलेज में आपको सीन दिखाते कॉलेज का सीन क्या है. ये हमारा मित्र है मस्त चेतन. चेतन मस्त मजा आली एकदम ट्रिपला. काही गोष्टी प्लॅनिंगनुसार तर नाही झाल्या पण ठीक आहे. जो हुई वो अच्छी हुई. मी काही बोलू शकत नाही, माझा घसा बसलेला आहे सध्या. एवढा ओरडलो, एवढं एन्जॉय केलं, नुसतं नाचलो आहे काय पूर्ण. बस मस्त DJ विजय भाऊनी सांगितलंच होतं तसं DJ नाईट करायची. झाली ना रात्री डीजे नाही कशी झाली? DJ नाईट झाली ती आमची रात्री. मग किती मजा आली. डीजे नाइट हुई पर बीच में नहीं हुई, गाड़ी के अंदर डीजे नाइट हुई है. बोलायचं सध्या याच्यातच नाही, मूडमध्ये नाही चेतन भाऊ. हमारा प्रदीप भी कुछ बोलने के मूड में नहीं है, ठंडा गिरा हुआ है. रात को आपको इसकी वीडियो भी दिखेगी एक, कैसे सोया था ये. वो भी वीडियो दिखेगी आपको, देखते हैं. मस्तपैकी ट्रिप झालेली आहे. आता कॉलेजमधून चाललोय घरी. अजून काही बोलायचं आहे भाऊ तुम्हाला? ट्रिप बढ़िया रही, एंजॉयमेंट फुल किया हमने, जैसे प्रदीप ने किया है रात को सो के नीचे. हा ते तर लय भारी. कुत्रा म्हणतो कोणी पिशव्या म्हणतो मनीषा मॅम आणि वनिता मॅम एवढं डसकल्या होत्या. चालेल चल बाय चल.